हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि काय म्हणतात, छान आत्ता जस्ट आवरलेलं आहे. आदर्श बाबूला वरण भात इथं बघू शकता. वरण भात चालत होतं. वरण भात आम्हाला आवडत नाही जात. म्हणलं चांगली भूक लागू दे, पण तुला हेच चालणार आहे. एक म्हणजे एकच खायला मागतो, दुसरं खायला मागत नाही. असं वरण भातच चालणार आहे. मी काय पण होते, वरण भात अजिबात आवडत नाही, तरी पण मी असं वरण भातच चालणार आहे. त्याला खात नाही, थोड्या वेळानं परत ते चालायचं. भूक लागली की आपोआप सगळं जातं. असं आहे सगळं. आज म्हणलं काय आपल्या उपयुक्त किचन टिप किंवा मी माझं किचन मॅनेजमेंट कसं करते हे तुमच्याशी शेअर करावं. तर चला आपण काय म्हणतात, लय जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला चालू करूया. किचनचं आत्ता संध्याकाळची वेळ आहे जस्ट, नाहीतर काय म्हणतात खूप पसारा असतो इथं. सगळं जेवण वगैरे झाल्यावर आम्ही किचन ओटा सगळा क्लीन होतो, जेणेकरून सकाळी उठल्या एकदम फ्रेश वाटावं. म्हणजे बघू शकता त्यास असं सगळं स्वच्छ करून झोपलं की मग सकाळी उठताना स्वयंपाक करायला काहीच म्हणजे असं वाटत नाही की आज उठलं एकदम भांड्याचा ढीग, तो गॅस तसाच खाणेरडा आणि मग परत स्वयंपाक करा अजिबात आवडत नाही. मला तर बिलकुल आवडत नाही. सगळं काय म्हणतात रात्रीचं सगळं जेवण आवरून ठेवायचं मस्त. आणि हे जे डबे आहेत हे तेला मिठाचे डबे आहेत. तेल, मीठ, चटणी हे काय म्हणतात रोजच्या ह्याच्यातले आपल्याला लागणारे डबे आहेत. सो हे किचनवरतीच असतात, हे दुसरीकडे ठेवत नाही मी. इथल्या इथं घेऊन इथल्या इथं पटकन हे करता येतं म्हणून हे डबे इथंच असतात. व्हिडिओमध्येच पुश केला, कोण ना कोणतरी किचनमध्ये येत असतं, आवाज येतो, डिस्टर्ब होतं. तो व्हिडिओमध्येच पुश केला. परत आपण कंटिन्यू करूया. किचन ओटा छान क्लीन करून ठेवला की हे सगळं चटणी मिठाचं वगैरे सगळं इथंच असतं. जे काय रात्रीची कडधान्य भिजत घालायचं असेल ते रात्रीचे भिजत घालते मी. वाटाणे असू दे, मूग असू दे, चवळी असू दे, काळे वाटाणे असू दे, कुठलेही वाटाणे म्हणजे असू दे किंवा कुठल्याही प्रकारचे कडधान्य असू दे ते रात्रीची भिजत घालते, जेणेकरून सकाळी आपल्याला पटकन ते करता येईल, जास्त वेळ लागणार नाही. किंवा भाज्या वगैरे असल्या तर एकदम खोडून ठेवायच्या. अद्रक लसूणची पेस्ट मी आत्ताच करून ठेवलेली आहे. सो काय म्हणतात नंतर आपल्याला गडबड होऊ नये सकाळची. सो त्याच्यासाठी एवढं सगळं करून ठेवावं लागतं. तांदूळ एकदमच निवडलेले असतात किंवा निवडायचे तांदूळ शक्यतो मी कधी आणत नाही, निवडक माला आणतो आम्ही, त्यामुळे निवडायचा काय जास्त एवढा प्रश्न येत नाही. भांडी बघू शकता, भांडी घासून झालेली आहेत. ती रात्रीची जेवल्यानंतरची भांडी आहेत, जे एकदमच सगळी जरा राहिलेलं असतं ते सगळं काढून ठेवायचं. सगळी भांडी रिकामी करायची. सकाळी उठून काहीही ताप होत नाही. सो सगळं रात्रीचंच काय म्हणतात भांडी वगैरे घासून ठेवायचं. हे जे पाठीमागं माझ्या तुम्हाला हांडा कशी दिसते, हे आम्ही स्वयंपाकासाठी पाणी भरून ठेवतो. पिण्यासाठी पाणी आम्ही ॲक्वाचं पाणी आणतो. या बाटलीतून बघू शकता तुम्ही, ॲक्वाचं पाणी आणतो आम्ही. ते फक्त हांडापाशी नदीचं पाणी असतं एवढं आम्ही स्वयंपाकाला भरून ठेवतो. कारण ॲक्वाचं पाणी बोरचं पाणी असतं, त्याच्यामुळे स्वयंपाक अजिबात चांगला होत नाही त्या पाण्यात. नदीच्या पाण्यात व्यवस्थित चांगला स्वयंपाक होतो. मग नदीचंच पाणी शक्यतो आम्ही स्वयंपाकासाठी वापरतो. आणि बाकीचं जर सांगायला गेलं तर सकाळच्या स्वयंपाकाची थोडीफार तयारी संध्याकाळीच करून ठेवली जाते. मग शेंगदाण्याचं कूट असू दे, एखादं कडधान्य भिजत घालायचं असू दे, किंवा मग कोणतीही भाजी निवडायची असू दे, अद्रक लसूणची पेस्ट असू दे, हे सगळं कसं रात्रीचंच करून ठेवायचं, जेणेकरून मग सकाळी उठून आपल्याला ताप होत नाही आहे. सकाळी उठल्या मग काय सुरुवात कशी असते, छान मस्त आंघोळ वगैरे करायची, चहा वगैरे करायची, स्वामींची सेवा करायची, चहा वगैरे घ्यायचा, नंतर पीठ मळायचं, इकडे डाळ भात कुकर लावायचा, तुमची कोणतीही भाजी असेल इकडे भाजी शिजत ठेवायची, इकडं भात लावायचा, एकीकडे चपात्या लाटायचं, नाहीतर मग इकडं आमचं पाणी तापायला असतं. सो जेवढा वेळ होईल तसं पटपट सगळं आवरून जायचं. त्यानंतर सकाळच्या किचनवरती भरपूर पसारा असतो, कारण सकाळचा स्वयंपाक असला काय म्हणतात पटपट आवरायचं असतं, त्यामुळे सगळा स्वयंपाक झाल्यावरतीच मी आवरते, अजिबात आधीमध्ये काय आवरत नाही. मग सगळा स्वयंपाक झाला की किचन ओटा छान क्लीन करायचा झालेला असतं. मग त्यानंतर परत अनेकदा भांडी घासावी लागतात स्वयंपाक झालेली. त्याच्यानंतर परत अनेक राऊंड होतो. सगळ्यांचं जेवण वगैरे झाल्यानंतर भांडी रिकामी करून भांडी घासायची, असं होतं. बाकी जर म्हणाल इकडे सगळं हे डबे आहेत, ह्या डब्यांमधनं सगळ्या डाळी वगैरे असतात. सकाळच काय तर लागलं तर ह्या मोठ्या डब्यांमध्ये काय म्हणतात जे आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये असतं ते ह्या मोठ्या डब्यांमध्ये असतं डाळी वगैरे. आणि छोट्या डब्यांमध्ये इकडे बघू शकता तुम्ही, ह्या कपाडामध्ये छोटे डबे आहेत. त्या छोट्या डब्यांमध्ये जराशा म्हणजे आपल्याला किलो डाळी असतात, ह्या रेग्युलर यूजसाठी आम्ही इकडे वापरतो. असं आहे. तुमच्या पण घरी असं आहे का सांगा, छोटं आणि मोठं, इकडे जास्त ते मोठं आणि इकडचे जास्त ते छोटं, अशा क्वांटिटीमध्ये आहे. सो असं होतं सगळं आमचं किचनचं मॅनेजमेंट, किंवा मग बाकीचं मॅनेजमेंट असेल ते असं असतं. बाकी जेवणाची भांडी बघू शकता तुम्ही, आम्ही जेवणाची भांडी नेहमी खालीच ठेवतो, कारण प्रत्येकानं जेवताना उठता कामा नये.
सो सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर ना मग ती भांडी वरती ठेवली जातात. अजून घरातली 2 माणसं जेवायची आहेत म्हणून ती भांडी खाली आहेत. बाकी सगळं आवरल्यानंतर ना मग सगळं क्लीन केल्यानंतर मग खरंच खूप छान मस्त वाटतं, भारी भारी वाटतं. ही भांडी कधी लावतो, ही भांडी आम्ही सकाळी लावतो, कारण रात्रभर छान पाणी निथरतं त्याचं. सकाळी उठलं काम येत असतं की पहिलं भांडी लावायची ना मग बाकीची कामं करायची. इकडं काय असतं आंघोळीला पाणी ठेवायचं, इकडे भांडी लावायचं, हे काम असतं सकाळी उठल्या नंतर ना मग आम्ही तर पराठे वगैरे इथंच असतात, कारण जेणेकरून चपातीचं पीठ म्हणून लगेच तिथल्या इथं धुवून ठेवता येईल म्हणून आता इथं असतात. बाकीचं आहे लसूण वगैरे एक्स्ट्राच आम्ही लसूण जास्त सोलून ठेवते, कारण सकाळची खूप गडबड असते. एखाद्या वेळेस तुम्हाला फोडणी द्यायची असते, डाळीला असू दे, गरगटा असू दे, कुठल्याच पदार्थाला तुम्हाला लसणाची फोडणी द्यायची असते. सकाळची उठून खूप जास्त गडबड होते म्हणून लसूण पण रात्रीचंच आम्ही सोलून ठेवतो. सगळेजण बाहेर बसले की मग हे असलं काम असतं आमचं, लसूण सोला, भाज्या खुडा, हे करा ते करा. सगळेजण म्हणून केलं की मग कामं पटापट आवडतात. हे असं आहे सगळं. तो काय म्हणतात उद्याच्या स्वयंपाकाची किंवा मग परवा काय पण असलं ना रात्रीची तयारी जास्त करून ठेवली तर सकाळी सोपं पडतं. इथे बघू शकता अंतरेश बाबूसाठी मी 1 मिनिट दाखवते तुम्हाला. अंतरेश बाबूसाठी भिजत घातलेला आहे मी ड्रायफ्रूट्स. तर त्याची ड्रायफ्रूटची जी पावडर आहे जो मी केला होता त्याच्यासाठी तो संपलेला आहे. ड्रायफ्रूट जे आहेत ते भिजत घातलेले आहेत. उद्या त्याचे छान मस्त त्यांना खीर करून देईन मी. आता काय म्हणतात ड्रायफ्रूट आणायला जायचं म्हणत आम्हाला काही टाईम भेटायला झाला आहे. आंध्राजी पप्पांना खरंच वेळ भेटायला झाला आहे. असं नाही यायला 9-9:30 वाजले होते. परत जाऊन कधी घेऊन येणार, आंध्राचं खाण्याचं टायमिंग होतं. सो आजही राहिलेलं आहे. आता उद्या बघू काय होते. हे सगळं किचन तुम्हाला जर एवढं क्लीन दिसत असलं तर रात्रीचं अंतरेश बाबू आणि त्याचे पप्पा सगळं किचनवरती काय म्हणते विस्कटे चालू असतं त्यांची. सगळं विस्कटून ठेवलेलं असतं त्यांनी. सगळं म्हणजे सगळं गॅसचे बर्नर काढ, हे सगळं काढ, इथं दुधाचं पातेलं येतं थोड्या वेळाने, ते पण सगळं विस्कटून सगळं काय वाटतं ते पसारा करून ठेवलेला असतो. परत सकाळी उठून ते आवरायचं आणि मग स्वयंपाकाला लागायचं. असं असतं आमचं सगळं. चला असं असतं आमचं किचनचं किंवा मग माझं किचन मॅनेजमेंट असं आहे. तुमचं कसं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. आजचा दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना असेल. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.